शेतकरी विरोधी कायदे रद्द करा या प्रमुख मागणीसाठी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी आज भारत बंदची हाक पुकारली होती। महाराष्ट्रात या बंदला महाविकास आघाडी, कम्युनिस्ट पक्ष, विविध कामगार, कर्मचारी व अन्य सामाजिक संघटनांनी पाठिंबा देत सक्रिय सहभाग नोंदविला। महाविकास आघाडीच्या वतीने आज जिल्ह्याभरात ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। त्यामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती। यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले, महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली। दरम्यान रास्ता रोको प्रसंगी आंदोलनकर्त्यांनी भाजप सरकारचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत घोषणाबाजी केली। तसेच शेतकरी कायदे रद्द करण्याची जोरदार मागणी यावेळेस करण्यात आली। बंदच्या पार्श्वभूमीवर शहरातील मुख्य बाजारपेठेत व सर्व व्यवहार सुरळीत होते, तर धुळ्याच्या महामार्गावर नालंदा हॉटेल समोर सदर रास्ता रोको करण्यात आला। यावेळी या आंदोलनात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर, शहराध्यक्ष युवराज आबा करंकाळ, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हिलाल अण्णा महाडी, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रणजितराजे भोसले, किरण शिंदे, डॉक्टर दरबार सिंग गिरासे, महेश मिस्त्री, गुलाब पैलवान माडी, सी आबा पाटील, नंदू एलमामे, जोसेफ अण्णा मलबारी, यशवंत पाटील, सौ गायत्रीताई पाटील, सरोजताई कदम, शोभाताई आखाडे, इरफान सय्यद, नगरसेवक शकील ईसा, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष जमीर शेख, प्रमोद सिसोदे, युवक नेते सत्यजित सिसोदे, पंढरीनाथ भाऊसाहेब, कॉम्रेड पोपटराव चौधरी, माथाडी कामगारच्या महिला लताताई उगले, जिल्हाध्यक्ष गायत्रीताई साळवे, हमाल मापाडीचे गंगाराम कोडेकर, हेमंत मदाने, राष्ट्रवादीच्या जयाताई साळुंके, प्रमोद साळुंके, मुकुंदराव कोडवले, लंबू आदी सर्वच पक्ष संघटना पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते। पोलीस प्रशासनातर्फे डीवायएसपी प्रदीप पाडवी, एलसीबीचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत, शहर वाहतुकीचे संगीता राऊत, शहर वाहतुकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप माडी, गायकवाड साहेब आदी सर्व अधिकारी वर्ग या आंदोलना ठिकाणी उपस्थित होते, आपले कर्तव्य बजावत होते। केंद्र सरकारच्या पारित झालेल्या कृषी विधेयक आयोगाच्या विरोधामध्ये भारत बंदची हाक दिल्या सरकारचं करायचं काय? खाली बघू करनी होगी सरकारचं करायचं काय? खाली डोकं वरती पाय. या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वरती पाय. मोदी होश में आओ, होश में आओ, होश में आओ, होश में आके बात करो, बात करो, बात करो, होश में आके बात करो। दुसरीकडे इकडे शेतकऱ्यांचा माल कोणी घ्यायला येत नसल्यामुळे जो शेतकरी विरोधी कायदा सरकार
धुळे जिल्ह्यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, कम्युनिस्ट पक्ष आणि विविध संघटनांनी आज या बंदमध्ये सहभाग व्यक्त केलेला आहे। जगाचा पोशिंदा म्हणून ज्या शेतकऱ्याकडे आपण पाहतो, हा शेतकरी संकटात सापडला आहे आणि हे संकट नैसर्गिक संकट नाही, हे नरेंद्र मोदी सरकारने आणलेलं ही कुऱ्हाड, हे संकट हे जाणीवपूर्वक आहे, हे जबाबदारीपूर्वक आहे। या आमच्या भारतातल्या या शेतकऱ्याला, या जगाच्या पोशिंद्याला उघडं आणि नागडं करण्याचं धोरण हे नरेंद्र मोदीच्या सरकारनं या भारतामध्ये लागू केलेलं आहे। आजपर्यंत आमची मागणी होती की हे कृषी कायदे आम्ही बदल मागवत होतो, पण आता आम्हाला बदल नको, हा कायदा रद्द पाहिजे। हे महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आमच्या महाराष्ट्र सरकारने हा निर्णय घेतलेला आहे की हा कायदा तात्काळ रद्द झाला पाहिजे। यासाठी आमच्या धुळे जिल्ह्याच्या वतीनं एक आक्रमक पाठिंबा या पंजाब आणि हरियाणाच्या शेतकऱ्यांना आहे। घटक पक्ष, संघटना हे सगळे एकत्रित आलेले आहे बळीराजाला न्याय देण्याकरता। दिवंगत पंतप्रधानांनी नारा दिला होता, जय जवान आणि जय किसान।
या आरामखोर मोदीच्या देशामध्ये आणि याच्या राज्यामध्ये या 6 वर्षामध्ये सगळ्यात जास्त जर जवान आणि किसान यांनीच आत्महत्या केलेली आहे. हा फेकू फक्त वेळेवर वेळ काढू पुरता बोलतो आणि एकही गोष्ट मनमानी पद्धतीने. अरे ज्या मोगलांनी 750 वर्ष राज्य केलं होतं त्यांनी एवढा अनागोदी काम केला नाही. ही हाऱ्याची जोडी, ही दोघं बैल जोडी, तो चहा आणि हा मोदी मनमानी पद्धतीने या 135 कोटी लोकांना वेठीस धरायचं काम करताय. आणि हे शेतकऱ्यांचं जे विरोधातलं जे बिल आणलेलं आहे हे बिल यांनी तात्काळ रद्द करावं. यांना जरी मगरुरी असेल की ईव्हीएमच्या जीवावर आम्ही, अरे पण माणसं ईव्हीएमवर चालणार नाही. तुमच्या दोघांच्या ढुंगणावर लात मारल्याशिवाय ही महाराष्ट्राची जनता देखील स्वस्त बसणार नाही. ईव्हीएमची पैदास जसे ते आपण फार्ममध्ये बघतो ना, काकरेल बायलर जसे ते मशीनचे ते पैदावार, हे सगळे साली ईव्हीएमची पैदावार या सत्तेत बसलेली आहे. यालाच आमचा विरोध आहे. आणि या मोदीला जर खरंच इतकं वाटतंय की 135 कोटी लोकांचा मी पोषित आहे तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये ईव्हीएम बाजूला ठेवून ये. अरे गांडू, तेव्हा 2 आले होते, आता 2 सुद्धा येणार नाही. हे आम्ही तुम्हाला या ठिकाणी खरे सच्चे भारतीय सांगतो. आणि त्याचबरोबर माझी ओळख कट्टर हिंदुत्ववादी कार्यकर्ता आहे. मी शिवसैनिक आहे. मी आजकालचा नाही आहे. मी 45 वर्षापासून मुमेराम आणि बगल में नथुरामांच्या अवलादांना जीवा यांचा धडा शिकवायचा आहे. म्हणून हे आंदोलन आहे. पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांनी जे आंदोलन सुरू केलं, सिंधू सीमेवर जे सुरू केलं आणि शेतकऱ्यांनी सरकारचं जेवण सुद्धा टाळलं, या शेतकऱ्यांचं कौतुक करण्यासारखं आहे. शेतकरी आता जागृत झालेला आहे. देशाच्या पंतप्रधानांनी ओळखलं पाहिजे या जागृत शेतकरी केव्हाही दिल्लीचा तक्ता उलटवू शकतो, अशी परिस्थिती आहे. शेतकऱ्यांवर आरोप झाले. विरोधी पक्षाला बदनाम करण्याकरता हे सरकारी यंत्रणेने चालवलेलं आणि सरकारी पुढाऱ्यांनी चालवलेलं एक खोटं आंदोलन आहे असं मला वाटतं. केंद्रीय मंत्री काही म्हणतात की शेतकऱ्याच्या हिताचे कायदे, शेतकऱ्यांचं कंबरड मोडणारे हे कायदे, शेतकऱ्यांना जीवनात उडवणारे कायदे, शेतकऱ्यांना वेठबिगार करणारे कायदे, आणि म्हणून हे कायदे रद्द केले पाहिजेत. ही आमची वेळ. शेतकऱ्यांनी सांगितलं गेले. खलिस्तान कसलं काय? पंजाबी लोकांनी आंदोलन केलं म्हणून खलिस्तान, पंजाबी शेतकरी जागृत झाले म्हणून खलिस्तान. आज पंजाब देशाला गहू आणि तांदूळ पुरवतो. त्या पंजाबच्या शेतकऱ्यांना बदनाम करण्याचं हे कारस्थान आहे. खलिस्तान कोणी मागत नाही, पंजाबी मागत नाही, पंजाब प्रांत मागत नाही. आणि म्हणून हे या सरकारचं खोटं नाटक सर्व पुढे पडलेलं आहे. त्यांना दुसरी जागा नाही, लपू शकत नाही ते कुठे. आणि हे सरकार थोड्याच दिवसात खाली पडेल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. भारत बंदची हाक दिली असून केंद्र सरकारने जे शेतकरी विरोधी 3 कायदे पारित केले, त्या कायद्याला शेतकऱ्यांचा, कामगारांचा विरोध आहे. पण असताना सुद्धा सरकारने मनमानीपणाने हे कायदे पारित केले आणि पारित केल्यामुळे आज भारताची जनता रस्त्यावर उतरली आहे. आणि मोदी सरकारने लगोपाठ कामगार विरोधी कायदे मोडीस काढण्याचा सपाटा, तसेच शेतकरी विरोधी धोरण मोडीस काढण्याचा सपाटा लावला आहे. आणि येणाऱ्या काळात शेतकरी, कामगार या सरकारला माफ करणार नाही असे आम्ही भारतीय किसान सभेमार्फत तसेच मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह मार्फत आम्ही कामगार कृती समितीमार्फत रस्त्यावर उतरलो आहे.